नमस्कार मित्रांनो, मी विनोद क्षीरसागर, पुरंदर एंटरप्राइजेस, सासवड भिवडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे, आपले सरकार सेवा केंद्र चालक. तर आजची आपण महत्त्वाची अशी बातमी घेऊन आलो आहोत की महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग ज्येष्ठ नागरिक कायद्याअंतर्गत राज्यामधील सर्व ज्येष्ठ नागरिकांना कायद्यामध्ये काही तरतूद आणलेल्या आहेत. तर या विषयाचे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. आपण ते मुद्दे या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा, म्हणजेच आपल्याला ज्येष्ठ नागरिक कायद्याची संपूर्ण माहिती मिळेल. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्येष्ठ नागरिक कायदा हा कोणासाठी आहे? तर ज्येष्ठ नागरिक कायदा हा साहजिकच जे वृद्ध आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत आपल्या राज्यातले, त्यांच्यासाठी असणार आहे. आणि याच्यामध्ये खास करून जे पाल्य आपल्या ज्येष्ठांना म्हणजेच आपल्या आई वडिलांना सांभाळ करत नाहीयेत, त्यांच्यासाठी ह्या कायद्यामध्ये तरतूद आणलेली आहे. तर मित्रांनो, आपण स्क्रीनवरती पाहूया ह्या कायद्याविषयी महत्त्वाचे मुद्दे. मित्रांनो, आपण स्क्रीनवरती पाहतात महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग ज्येष्ठ नागरिक कायद्याअंतर्गत राज्यातील ज्येष्ठांकरिता महत्त्वपूर्ण तरतुदी. पहिला मुद्दा, पाल्याकडून निर्वाह खर्च देण्याची तरतूद. म्हणजे मुलाने किंवा मुलीने आपल्या आई वडिलांना निर्वाह खर्च देणे बंधनकारक राहणार आहे. मित्रांनो, दुसरा मुद्दा पाहूया. पाल्य म्हणजे कोण? तर पाल्य म्हणजे ज्येष्ठ नागरिक यांचे रक्तसंबंधातील मुले मुली, यामध्ये मुलगा मुलगी, नातू नात यांचा समावेश असणार आहे. म्हणजे यांना आपल्या आई वडिलांना म्हणजे ज्येष्ठांना निर्वाह खर्च देण्याचं बंधनकारक असणार आहे. तिसरा मुद्दा पाहूया. पाल्यांकडून मिळणारी चरितार्थाची रक्कम ही 10,000 पेक्षा जास्त नसणार आहे. म्हणजेच आपल्याला आपल्या पाल्याकडून जास्तीत जास्त 10,000 रुपये इतकी रक्कम देण्यात येणार आहे. चौथा मुद्दा पाहूया आपण. पालकांचा सांभाळ न करणाऱ्या पाल्यांना 3 महिने तुरुंगवास अथवा 5,000 पर्यंतचा दंड अथवा दोन्ही शिक्षेची तरतूद असणार आहे. म्हणजे मित्रांनो, काही पाल्य आपल्या पालकांना सांभाळत नाही, म्हणजे मुलं आपल्या आई वडिलांना सांभाळत नसतील, तर ह्या कायद्यामध्ये तरतूद असणार आहे. ह्या कायद्याअंतर्गत 3 महिने त्यांना तुरुंगवास होऊ शकतो किंवा 5,000 रुपये इतका दंड भरावा लागणार आहे. पाचवा मुद्दा आपण पाहूया. ज्येष्ठ नागरिक हे स्वतःच्या उत्पन्नामधून स्वतःचा चरितार्थ चालवू शकत नाहीत, अशा वृद्धांना परिपोषणासाठी निर्वाह भत्त्यासाठी संबंधित जिल्ह्याचे सहाय्य आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे अर्ज दाखल करता येईल. तर मित्रांनो, पाचवा मुद्दा हा खूप महत्त्वाचा आहे. काही लोक याचा निगेटिव्ह पण विचार करतील की जर मुलगाच कामाला नसेल तर तो काय करणार, तो कशा पद्धतीने पैसे देऊ शकतो यांना. ह्या पाचव्या मुद्द्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिलेलं आहे, ज्येष्ठ नागरिक स्वतःच्या उत्पन्नामधून स्वतःचं चरितार्थ चालू शकत नाही, अशांसाठीच ही योजना आहे. म्हणजेच सर्व पाल्यांना म्हणजे सर्व मुलांना आपल्या आई वडिलांना पैसे देणं हे बंधनकारक असं राहणार नाहीये. ज्येष्ठ नागरिक स्वतःच पैसे कमवू शकत असतील तर ते मुलाकडून पैसे घेऊ शकत नाहीयेत. मित्रांनो, हा कायदा कुणासाठी आहे तर नीट लक्षात घ्या. हा कायदा जे मुलं आपल्या आई वडिलांना सांभाळ करत नाहीयेत त्यांच्यासाठी हा कायदा असणार आहे. तर मित्रांनो, ही होती महत्त्वाची अशी ज्येष्ठ नागरिक कायद्याची बातमी. जर आपल्याला ही बातमी आवडली असेल, महत्त्वाची वाटली असेल, तर नक्कीच आपल्या पुरंदर शेतकरी विशेष या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर आपण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या पुरंदर शेतकरी विशेष या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलचे आयकॉन नक्की दाबा, म्हणजे आपल्यापर्यंत अशाच प्रकारचे व्हिडिओ पोहोचत जातील. आणि हाईप नावाचे जे नवीन बटन आलेले आहे, त्या हाईप नावाच्या बटनावरती नक्की क्लिक करा, म्हणजे हा व्हिडिओ आणि ही बातमी दुसऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. तर मित्रांनो, भेटूया अशाच एखाद्या दुसऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.